कोणती गोलंदाज पहिलं षटक घेऊन सज्ज झालाय आदित्य. आपण पाहतोय पहिलं षटक आहे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं असतं आणि या षटकामध्ये जबाबदारी असते खऱ्या अर्थानं. आणि या जबाबदारीचं षटक आहे. या षटकामध्ये आपण नेहमी पाहतो की दोन क्षेत्ररक्षक फक्त सीमारेषा लगत आपल्याला पाहायला मिळतात आणि अशा वेळी हे दडपणाचं षटक घेऊन अगदी जबाबदारी घेऊन आदित्य हा गोलंदाज सज्ज झालाय. इथे पहिला चेंडू आपण पाहतोय की कव्हरला चेंडू उडवलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू बागे धावतोय तोपर्यंत आपण पाहतोय सहजरित्या 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. आता मात्र अकाउंट ओपन केलं जाते पळसझरी संघाचं. खऱ्या अर्थानं नाणेफेक जिंकली प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि आता पहिल्या चेंडूवरती आपण 2 धावा बघतोय म्हणजे अगदी सावध आता सुरुवात खऱ्या अर्थानं केली आहे पळसझरी संघानं. 2 धावा धावफलकात लागल्या गेल्यात. 4 षटकांची मॅच असणाऱ्या आणि या 4 आपण पाहतोय निर्णायक 4 षटक. या 4 षटकांमध्ये आपण पाहतो ना की पहिलं बॅटिंग करत असताना आपल्याला 40 ते 45 धाब्यांचं टार्गेट ठेवायचं आहे आणि असं टार्गेट ठेवत असताना आपण पाहतोय पळसझरी संघाकडनं ही जोड साखळी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. अंकित आणि स्नेहल ही सलामीची जोड साखळी. समोर तुम्ही गोलंदाज पाहू शकाल आदित्य ज्याने पहिल्या चेंडूवरती 2 धावा खर्च केल्यात. हा चांगला चेंडू अगदी यावेळी आपण पाहतोय गोल्डन स्पॉटवरती चेंडू पिचिंग झाल्यानंतर यष्टिरक्षकाच्या हातामध्ये येऊन विसावला. इथे निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळी मी तर म्हणेन गोलंदाजानं ओळखला ज्यावेळी फलंदाज अगदी मी तर म्हणेन की चेंडू पर्यंत पोहोचण्याचं काम करत नाहीये तिथे मात्र चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अगदी आउटसाइड ऑफ स्टंप चेंडूला पिचिंग केलं होतं. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. या चेंडूंची खऱ्या अर्थानं मी तर म्हणेन वावरले संघाला गरज आहे. हा चांगला चेंडू होता परंतु त्याला पिक केलाय चेंडूला फेकून दिलाय लॉंग ऑफ सीमा रेषेच्या पलीकडे स्नेहलच्या बॅट मधून येतोय ह्या इनिंगचा पहिला षटकार. ₹500 पारितोषिक असेल. आता बक्षीस देखील लागलं जात्या. यावेळी चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. यष्टिरक्षक थोडासा चुकला. अंपायर आम्हाला दर्शवतात की बाईकच्या स्वरूपामध्ये ही धाव आली म्हणजे हा चेंडू असेल. चांगला चेंडू आता मात्र फेकला. 2 चेंडूंवरती मार खाल्ल्यानंतर हा कमबॅक खऱ्या अर्थाने केला गोलंदाजानं. चांगला कमबॅक पाहायला मिळाला. हा चांगला फटका. यावेळी आपण पाहतोय की एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करतोय. चेंडू गेलाय डीप मध्ये येतोय अंकितच्या बॅट मधून हा चौकार. अंकितच्या जर का आपण बॅटिंगचा विचार करायला गेलो तर त्याने फक्त 1 चेंडूचा खेळ केला आणि त्याने देखील एक चौकारच्या साह्याने 4 या धावसंख्येवरती खेळतोय. वैयक्तिक झालेली संघाची धावसंख्या आपण पाहतोय की 17च्या घरामध्ये जाऊन पोहोचल्या.
तर निश्चितच मित्रांनो आता भावेश पारांगे साहेबांकडनं देखील पारितोषिक लागलं जाते आणि हे पारितोषिक असेल चौकार हॅट्रिक साठी पालांडे भावेश पालांडे साहेबांकडनं देखील आता चौकार हॅट्रिक साठी पारितोषिक लागलं जाते. 500 रुपयाचं क्रॅश प्राइज असणार आहे. या दोन्ही फलंदाजांसाठी ही सुवर्ण संधी देखील असेल. गोलंदाजी मार्क होती तुम्ही पाहू शकाल. दुसरं षटक घेऊन आलाय रोशन. आता मात्र रोशनला चांगली कामगिरी करावी लागेल. निर्धाव चेंडू फेकावे लागतील. हा चांगला चेंडू. आता या चेंडूची गरज आहे वावरले संघाला आणि तो चेंडू मात्र पहिल्याच आपण पाहतोय की गोलंदाज रोशनच्या पहिल्या चेंडू निर्धाव येतोय. या निर्धाव चेंडूने आपण पाहतोय की 17च्या घरामध्ये आता धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाजी संघ प्रथम बॅटिंग करतोय. खऱ्या अर्थानं नाणेफेक जिंकल्यानंतर आतापर्यंत त्यांचा निर्णय आपण पाहतोय. हा चांगला फटका परंतु क्षेत्ररक्षक आहे डीप शॉट एक्स्ट्रा कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. इथे मात्र आपण पाहतोय की निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. 1 रन कंप्लीट झाले. 18 धावा धावफलकात लागल्या जात आहेत. आता मात्र स्ट्राईक रोटेट केली आहे. खऱ्या अर्थानं पहिला चेंडू निर्धाव गेल्यानंतर थोडंसं भीतरपडे दबाव आला असेल. त्यानंतर मात्र सिंगल घेतली. जो नॉस्ट्राईक एंडला आपण पाहतोय अंकित उभा होता त्याला मात्र आता स्ट्राईकवर आणण्याचं काम केलं. यावेळी फिरून मारण्याचा प्रयत्न केला होता. सर आमचे देवा भोईर आम्हाला सांगतायत की हा अवांतर स्वरूपाचा चेंडू आहे. म्हणजे स्क्वेअर चेंडू फेकलाय गोलंदाज रोशनने. इथे एक धाव जोडली जाईल. 19 धावा आता धावफलकात लागल्या जात आहेत. दुसरं षटक आपण पाहतोय प्रगतीपथावरती. आतापर्यंत 19 धावा धावफलकात लागल्या गेल्यात. हा चांगला फटका अगदी कलात्मक स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. कव्हरला चेंडू ट्रॅव्हल झालाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 21 धावा धावफलकात लागल्या गेल्यात. आपण पाहतोय की चांगल्या चेंडूला नक्कीच मित्र म्हणेन हे फलंदाज सन्मान देण्याचं काम करतात. परंतु खराब चेंडूला देखील सीमारेषा पार करण्याचा प्रयत्न देखील त्यांचा राहिलाय. चांगलं सेन्सिबल क्रिकेट आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते या दोन्ही फलंदाजांकडून अंकित आणि स्नेहल. आता रोशन देखील चांगली कामगिरी करतोय. हा मोठा फटका मारायचा होता. शरीरावरती जाऊन चेंडू आदळला आणि इथे मात्र आपण पाहतोय लेग बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव जोडली जाईल. पुनश्च स्ट्राईक रोटेट होईल. आता मात्र स्नेहलला तुम्ही स्ट्रायकिंग एंडवरती पाहू शकाल. या 1च्या साह्यानं धावफलक जाऊन पोहोचलाय. 22च्या घरामध्ये 22 धावा धावफलकात लागल्या जात आहेत. हा देखील चांगला चेंडू होता. यावेळी थोडीशी गती कमी केली होती या चेंडूवरती. अगदी गोलंदाज देखील हुशार चाणाक्ष आणि त्याच पद्धतीचे देखील चेंडू फेकतोय. आता त्याला माहिती आहे की दोन्ही फलंदाज आक्रमक झालेत आणि अशा वेळी मात्र थोडंसं व्हेरिएशन गोलंदाजीमध्ये आणणं खूप गरजेचं होतं आणि ते व्हेरिएशन आता मात्र गोलंदाजीमध्ये आणतोय. चांगली गोलंदाजी रोशनची आपल्याला पाहायला मिळतोय. डावकरी आताचा गोलंदाजी पंचांच्या डाव्या बाजूने. हा देखील मोठा फटका कन्वर्ट करायचा होता. इथे मात्र बॅटला स्पर्श करून चेंडू अगदी आपण पाहतोय खेळपट्टीवर तर पाहायला मिळाला. गोलंदाज स्वतः चेंडू पर्यंत पोहोचला होता परंतु सिंगल वाचू शकत नाहीये. सिंगलच्या साह्याने षटक संपल्याचा इशारा येतोय. धावफलक जाऊन पोहोचलाय 23च्या घरामध्ये. काय षटक फेकलं रोशनने. चांगली षटक आपल्याला पाहायला मिळालं रोशनचं. त्याला माहिती होतं पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या खऱ्या अर्थानं आणि त्यानंतर मात्र धावा वाचवायच्या होत्या आणि चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळालं रोशनचं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय की 23 धावा धावफलकात लागल्या गेल्यात.
आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण. सुरेख रनिंग द बिटवीन विकेट्स मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. काय क्रिकेट मात्र चालू आहे. क्रिकेटचं मादक सौंदर्य आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळते. कारण की ज्या प्रकारे ही फलंदाज बॅटिंग करतात ना, अगदी सेन्सिबल क्रिकेट. चांगल्या चेंडूंना नक्कीच सिंगल डबलमध्ये कन्वर्ट केलं जात आहे आणि खराब चेंडूला देखील मोठ्या फटक्यामध्ये परिवर्तित केलं जाते. यावेळी चांगला फटका, चेंडू चाललाय डीप कव्हरला, येतोय सीमारेषेच्या पलीकडे. वन बाउन्स स्नेहलच्या बॅट मधून आलाय आणखीन एक चौकार. जवा आता धाव फलकात लागल्यात. मी म्हटलं होतं सेन्सिबल क्रिकेट मैदानामध्ये चालू आहे. अगदी चांगल्या चेंडूंचा सन्मान आणि खराब चेंडूंना घेतलेला समाचार. हा स्लोअर होता, त्याला पिक करता आलं नाहीये. चेंडू बराच काल हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतोय आणि ते मात्र चांगला झेल पकडलाय. अगदी टायमिंग होतं या झेलला आणि मात्र चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला. रोशन तिथे मात्र होता, त्याने गोलंदाजी देखील चांगली केली होती आणि इथे मात्र पहिला हादरा मिळतोय तो तिसऱ्या षटकामध्ये. फलंदाज बाद होईल स्नेहल ओ टू डीजे. बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय अमोल. इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता, डायरेक्ट हिट झाली सुद्धा होती. अंपीलकडे अपील देखील केली गेली होती. इथे मात्र अंपायरने अपील फेटाळली, म्हणजे फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये आपल्याला सुखरूप पाहायला मिळतोय आणि इथे एक धाव कंप्लीट केली जाते. म्हणजे आता स्ट्राईकला तुम्ही अमोलला पाहू शकाल, जो अगदी तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी मैदानामध्ये दाखल झालाय. अमोलचा जर विचार करायला गेलो तर अगदी या वर्षाचा इन्फॉर्म फलंदाज आहे. अष्टपैलू कामगिरी अमोलच्या माध्यमातून आपण सातत्याने या वर्षी पाहत आलोय. अगदी कर्जत विभाग जी प्रीमियर लीग झाली होती त्याच्यामध्ये चांगला खेळ याचा आपण पाहितला होता. यावेळी चांगला चेंडू, या चेंडूवरची गती कमी केली होती, त्यानंतर स्विंग देखील होता आणि ते मात्र स्विंग अँड मिस केलाय. आउटसाइड ऑफस्टॉम चेंडूला पिचिंग केल्यानंतर हा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. इथे निर्धाव चेंडूने आपण पाहतोय धावफलक आता मात्र 30च्या घरामध्ये जाऊन थांबलाय. हा देखील गती कमी करूनच चेंडू फेकला होता, स्पिन केलं होतं. या देखील चेंडूला षटक संपल्याचा इशारा येतोय आणि इथे मात्र आता 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 30 धावा धावफलकात लागल्या गेल्यात, म्हणजे 10च्या सरासरीने इथे धावफलक मात्र आपल्याला पाहायला मिळतं. 30च्या घरामध्ये 1/30 फलंदाजी संघ आतापर्यंत बॅटिंग करतोय. शेवटचं षटक आता प्रगतीपथावरती असणार आहे. स्लॉगरचं षटक, हाणामारीचं षटक म्हणून या षटकाकडे पाहितलं जातं आणि ते षटकाची जबाबदारी आता कोणत्या गोलंदाजाकडे असेल तर नयन हा गोलंदाज वापरला जातोय शेवटच्या षटकासाठी. आता मात्र इथून तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागेल आणि आपण पाहतोय की आता प्रयत्न फलंदाजी संघाकडून देखील केले जातील, कारण की आता एक टोटल फायटिंग स्कोर तुम्हाला उभा करायचा आहे. अशा वेळी तुम्हाला आता चांगली कामगिरी करावी लागेल. अगदी पाहतोय आपण की पहिले षटक जरी महागडं फेकला असेल गोलंदाज आदित्यने, त्यानंतर आपण पाहते की 2 षटकं अगदी वावरले संघाच्या बाजूने होती. रोशनने आपल्या संघासाठी चांगलं कमबॅक करून दिलं होतं. त्यानंतर पाहतोय आपण की पंकज त्याने देखील 7च धावा दिल्या, परंतु त्यांनी महत्वपूर्ण एक विकेट देखील मिळवल्या. हा चांगला चेंडू अकोल टप्प्याचा चेंडू होता, ऑन साईडला भिरकावलाय. क्षेत्ररक्षक आहे, डीप मध्ये येईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाईल. आता मात्र अमोलकडे स्ट्राईक असणं खूप गरजेचं असेल.
आणि आता आपण पाहतोय अमोल स्ट्रायकिंग एंडवर आहे. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी असेल. किती धावांचं टोटल मात्र आता असणार आहे वावरले संघासमोर. टार्गेट किती धावांचं ठेवेल पळसझरी संघ वावरले संघासमोर असं वाटलं होतं. पुनश्च आपण पाहतोय ऑन साईडला चेंडू भिरकावलाय. अगदी आपण पाहतोय की काऊ कॉर्नर मधून क्षेत्ररक्षक तिथपर्यंत धावत आला आणि एकच धाव या चेंडूवरती देखील येते. आज मात्र अमोल थोडासा शांत आहे. अमोलच्या बॅट मधून आपण पाहतोय की मोठे फटके पाहायला मिळत नाहीये. खऱ्या अर्थाने त्याला शांत ठेवण्याचं काम या गोलंदाजाने केलं. चौथ्या षटकासाठी गोलंदाजी करण्यासाठी आलाय. स्लॉगरचं षटक आहे आणि त्या षटकामध्ये ही कामगिरी या गोलंदाजाची. यावेळी चांगला फटका दिमागदार चेंडू गेलाय लॉंग स्टॉप रिजनला. येतोय वन बाउंस सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. आगला वेगळा फटका आपल्याला पाहायला मिळाला. 4 धावा या चेंडूवरती आल्या. पुनश्च तोच प्रयत्न आणि यशस्वी होतोय. बॅक टू बॅक येतोय लॉंग स्टॉप रिजन मध्ये दुसरा चौकार. आपण पाहतोय की आता धावफलक जाऊन पोहोचलोय 40च्या घरामध्ये. आता अंकितला माहिती होतं सालाबीला गेला होता. खऱ्या अर्थानं रन्स येत नाही. आता रन्स मात्र बनवायचे आहेत. हा चांगला फटका आडव्या बॅटमधून चेंडूला कन्वर्ट केलाय. अगदी आपण पाहतोय की चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे आणि इथे मात्र आजच्या दिवसभरातील पहिली चौकाराची हॅट्रिक अंकितच्या नावावरती असेल. चांगली बॅटिंग आपल्याला अंकितची पाहायला मिळते. चौकाराची हॅट्रिक त्याच्या माध्यमातून आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळते. आजच्या दिवसातील ही पहिली चौकाराची हॅट्रिक अंकितच्या बितरमणे नावावरती असेल. चांगली बॅटिंग. तर निश्चितच भावेश पालेंडे साहेबांनी जे बक्षीस लावलं होतं 3 चौकारासाठी त्या पारितोषिकीचा मात्र आता मानकरी देखील ठरला जातोय. धावफलक आपण पाहतोय आता 44च्या घरामध्ये जाऊन पोहोचलाय. अजूनही या षटकामधील एक चेंडूचा खेळ बाकी असेल. हा देखील चांगला फटका. इथे बॅट मधून मधुर आवाज आलाय. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडूला भिरकावून दिलाय. येतो अंकितच्या बॅट मधून हा षटकार.
आपण पाहतोय ह्या सामन्यामध्ये कोणीही जिंको, आपल्या दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच याच्यानंतर लगेच होणार आहे. आणि त्यानंतर ही जी विद्युत वायर मैदानामधून गेल्या, हिला जर का चेंडू स्पर्श झाला, तिला लागून चेंडू अगदी सीमारेषेच्या पलीकडे गेला तर तो षटकार असेल, तिला लागून झेल पकडला तर तो झेल देखील गृहीत धरला जाईल. आणि मॅच जर का टाय झाली तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. तर आपण पाहतोय मित्रांनो की 50 धाब्यांचं टार्गेट खऱ्या अर्थानं सेट केलं गेलं होतं पलजरी संघाकडून. आता 51 धावा चेस करायचे तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये. वावरले संघाला येणारे 24 चेंडू 51 धावांचं टार्गेट आहे, आता ते चेस करायचंय. आणि दोन्ही फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल झालेत. स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहू शकता रोशन, नॉन स्ट्रायकिंग एंडला आदित्य. गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक घेऊन सज्ज झालाय अमोल. बॅटिंग मध्ये फारसं काही करू शकला नाही, आता मात्र गोलंदाजी मध्ये करावं लागेल. आपल्या संघासाठी आता चांगली कामगिरी देखील करावी लागेल. समोर आपण पाहतोय रोशन, ज्याने खऱ्या अर्थानं आपल्या संघाला तारण्याचं काम केलं. चांगली गोलंदाजी त्याची राहिली होती. आता बॅटिंग देखील करावी लागेल, कारण की 51 धावांचं टार्गेट आहे. येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये 51 धावांचं टार्गेट आहे आणि त्या टार्गेटचा पाठलाग करत असताना तुम्हाला आता मात्र संघर्ष करावा लागेल मैदानामध्ये. नॉन स्ट्रायकिंगला तुम्ही पाहताय आदित्य, ज्याने मात्र षटक थोडंसं महागडं फेकलं गेलं त्याच्याकडून. हा चांगला फटका पहिल्या चेंडूवरती येतोय, अगदी आपण पाहतोय लॉंग लेग क्षेत्रामध्ये चौकार पाहायला मिळतोय. फटका पुनश्च त्याच मी तर म्हणेन ज्या प्रकारे आपण सातत्याने अमोलचा जो खेळ पाहत आलोय तशी कामगिरी आता मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत नाहीये. बॅटिंग मध्ये देखील थोडंसं नाराज केलं, आता गोलंदाजी मध्ये देखील नाराज करतोय. आता संघाला गरज आहे खऱ्या अर्थानं अमोलच्या चांगल्या खेळाची, परंतु इथून आता तुम्हाला संघर्ष करावा लागेल, कारण की 51 धावांचं टार्गेट आहे खऱ्या अर्थानं. आणि समोर आपण पाहतोय की वावरले संघाकडून दोन्ही फलंदाज अगदी विस्फोटक आणि आक्रमक असे फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा चांगला चेंडू इथं अपील केली जाते, परंतु आपण पाहतोय अपील मध्ये उत्साह जास्ती होता, आत्मविश्वास कमी होता. त्याच्या जीवावरती आपण पाहतोय की अंपायर अपील फेटाळतात आणि इथं मात्र नकार दिला जातोय. डॉट चेंडू येतोय. या कामासाठी खऱ्या अर्थानं गोलंदाज अमोल ओळखला जातो आणि त्याच्या माध्यमातून हा चेंडू आता फेकला गेला. हा देखील चांगला चेंडू आडव्या बात म्हणून चेंडूला खेळून काढलाय. तर दुसऱ्या धावेचा आपण पाहतोय प्रयत्न केला होता, परंतु थांबवलं गेलं. एक धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावफलक आता जाऊन पोहोचतंय ते 9च्या घरामध्ये. 9 धावा धावफलकात लागल्या जात आहेत. अमोल जो प्रामुख्याचा गोलंदाज आहे अमोल, त्याच्यावरती खऱ्या अर्थानं रोशनने आक्रमण केलं, कारण त्याला माहिती आहे पहिल्या षटकामध्ये आक्रमण करणं खूप गरजेचं आहे, कारण की अगदी पॉवर प्लेचं षटक आहे. दोनच शतरक्षक सीमारेषा लगत असतात. अशा वेळी मोठे फटके मारण्याची एक सुवर्ण संधी असते आणि त्या संधीचं खऱ्या अर्थानं सोनं देखील केलं गेलं रोशनच्या माध्यमातून. हा चांगला चेंडू फक्त कट केलाय चेंडूला. पॉइंट मधून चेंडू ट्रॅव्हल झाला, येतोय सीमारेषेच्या पलीकडे. आदित्यने देखील 4 धाब्याने मात्र आपलं खातं खोललं.
बॅट मधून देखील आपल्याला बॅक टू बॅक दुसरा चौकार पाहायला मिळतोय. अंपायरचा इशारा येतोय षटक संपल्याचा. 2 षटकाचा खेळ समाप्त झाला. धावफलक जाऊन पोहोचलोय 17च्या घरामध्ये. जो प्रामुख्याचा गोलंदाज होता खऱ्या अर्थानं अमोल, त्याच्यावरती अटॅकिंग बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. त्याला टार्गेट केलं गेलं आणि आपण पाहतोय 17 धावा धावफलकात लागल्या गेल्यात. आदित्यने देखील पहिल्याच ओव्हरमध्ये 17 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाजी करत असताना. आता आपण पाहतोय की पलसदरी संघाकडून देखील पहिले षटक फेकला अमोलने, त्याने देखील 17 धावा खर्च केल्यात. आता इथून येणारे 18 चेंडू आणि आपण पाहतोय की येणारे 18 चेंडू आणि 34 धाव्यांची गरज असेल. आता मात्र इथून संघर्ष करावा लागेल. आता तुम्हाला इथून संघर्षाची परिकष्टा करावी लागेल. तर दुसरं षटक प्रगतीपथावरती श्रेयसच्या हातामध्ये आता मात्र चेंडू सोपवलाय आणि श्रेयस इथे मात्र पहिला चेंडू स्वेरच्या साह्याने मात्र फेकला जातोय. एक अवांतर धाव जोडली जाईल म्हणजे 18 धावा आता धावफलकात लागल्या गेल्यात. 18 धावा धावफलकात लागल्या गेल्यात. आता येणारे 18 चेंडू आणि 33 धाव्यांचं समीकरण असेल. हा चांगला फटका बॅट मधून मधुर आवाज झालाय. चेंडूला फेकून दिलाय. अगदी आपण पाहतोय की काऊ कॉर्नरच्या डोक्यावरनं चेंडू चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. रोशनच्या बॅट मधून येतोय हा पहिला षटकार. मध्ये अगदी आपण पाहतोय की 25 धावा धावफलकात लागल्या गेल्या. समोर डावखुऱ्यात त्याचा फलंदाज आहे. हा शॉर्ट पिच होता, पुल करायचा होता. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय. चांगला जज आपल्याला पाहायला मिळालं आणि इथे मात्र पहिली विकेट मात्र डाऊन होईल. ती वावरले संघाची जी विकेटची खऱ्या अर्थानं गरज होती पलसदरी संघाला, ती विकेट महत्वपूर्ण मिळवली जाते. गोलंदाज श्रेयस या गोलंदाजाला चांगला आता मित्र म्हणेन एक विवरच पाहायला मिळाली. रोशनचा चांगला खेळ देखील आपल्याला पाहायला मिळाला. 15 या वैयक्तिक धावसंख्येवरती तो बाद झालाय. संघाची एकंदरीत धावसंख्या आपण पाहतोय की 25 धावा धावफलकात लागल्या जात आहेत. परंतु अजून आदित्य मैदानावरती आणि थर्ड पोझिशन मध्ये फलंदाज बॅटिंग साठी मैदानामध्ये दाखल झाला युवराज. हा चांगला चेंडू यावेळी अगदी सफल होऊन एस्टनच्या मागून मात्र या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला होता.
फलंदाज आदित्यनं असफल ठरला गेला. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. आता मात्र थोडंसं दडपण टाकण्याचं काम खऱ्या अर्थानं पळसझरी संघाचा गोलंदाज श्रेयसच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. आता मात्र चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. विकेट मिळवल्यानंतर जो कॉन्फिडन्स वाढला होता या गोलंदाजाचा, तिथून मात्र हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 25 धावा आपण पाहतोय. धावफलकात लागल्या जात आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. चांगली कामगिरी आता मात्र सातत्याने करावी लागेल. दोन्हीही ठिकाणी आपण पाहतोय की बॅलन्स मॅच आपल्याला पाहायला मिळते. हा देखील आडव्या बॅटमधून खेळायचा होता. इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न असफल ठरला गेला. डायरेक्ट हिट केली गेली होती अमोलच्या माध्यमातून. बॅकअप देखील झाला होता, परंतु चुका घडत राहिल्या मैदानामध्ये. आणि इथे आपण पाहतोय की अंपायर बॅटकट आहे. बॅटकट असेल. एक धावफलकात लागली गेली. 26 धावा आता धावफलकात लागल्या जातात. श्रेयस काय गोलंदाजी मैदानामध्ये करतोय. त्याने ओळखला आपला जो प्रामुख्याचा गोलंदाज होता, त्याच्यावरती अटॅक केला होता दोन्ही फलंदाजांना. तिथून आपल्याला चांगली कामगिरी करायची आहे. दुसरं षटक चांगलं फेकायचं आहे आणि त्या निर्धाराने मात्र षटक आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन षटक फेकण्यासाठी सज्ज झाला आणि तिथून मात्र संघर्ष करायला सुरुवात केली. आणि ज्या फलंदाज मात्र आपल्या गोलंदाजांवरती हावी ठरत होता, त्या फलंदाजाला मात्र तंबूच्या आश्रयाला धाडल्यानंतर या गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढला आणि तिथून मात्र आता सातत्याने चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. आडव्या बॅटमधून चेंडूला प्रयत्न चांगला होता, परंतु आपण पाहतोय की क्षेत्ररक्षकाचा पाय रेषेला टच झाला होता, बाउंड्री लाईनला टच झाला होता आणि इथे मात्र षटकार येतोय. हा देखील आपण पाहतोय स्लोवर होता. क्षेत्ररक्षक यावेळी चांगला क्षेत्ररक्षण झालंय आणि ते मात्र झेल सुटला जातोय. षटक संपल्याचा इशारा येतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचलंय 33च्या घरामध्ये. यावेळी चांगलं देखील आपण पाहतोय या क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न राहिले होत्या. झेल पकडण्याचा पूर्ण प्रयत्न केला होता. अगदी चला आता तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. साईराज गोलंदाजी मागवते सज्ज. समोर आपण पाहतो युवराज, ज्याला जीवनदान खऱ्या अर्थाने दिलं गेलं. इथे मात्र आपण पाहतोय अंपायरचा निर्णय येणं बाकी असेल. वाईड +1 म्हणजे बाईकच्या स्वरूपामध्ये ही धाव जोडली जाईल. एक अवांतर देखील आहे. 2 धावा धावफलकात लागल्या जातील. म्हणजे धावफलक आता जाऊन पोहोचतोय 35च्या घरामध्ये.
35 धावा आता धावफलकात लागल्या जातात. आता तुमच्याकडे धावा कमी आहेत आणि तुम्ही अवंतर स्वरूपाने देखील धावा खर्च करतायत. आता तुम्हाला धावा वाचवायच्या होत्या. यावेळी फक्त चेंडूला कट केलं. कव्हर आपण पाहतोय की कव्हर पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल झाला आणि इथे मात्र आपण पाहतोय की चौकार येतोय फलंदाज आदित्यच्या बॅट मधून. आदित्य अगदी सलामीला आला. अजूनही मैदानावरती मित्र म्हणे तग धरून या आणि चांगली बॅटिंग देखील त्याची होती, कारण गोलंदाजीमध्ये थोडासा मित्र म्हणे बॅकफुटला होता. त्यानंतर फलंदाजी करत असताना चांगली फलंदाजी आता मात्र त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. चांगली बॅटिंग आता मैदानामध्ये साकारतोय. आता मात्र साईराजला विचार करावा लागेल, तिथून चांगली कामगिरी करावी लागेल. धावफलकाचा जर विचार करायला गेलो तर पुनश्च आपण पाहतोय की यावेळी अगदी आपण पाहतोय की पॉइंट आणि गलीमधून हा चेंडू ट्रॅव्हल झाला आणि इथे मात्र चौकार येतोय. 43 धावा आता धावफलकात लागल्या जात आहेत. येणारे आपण पाहतोय 10 चेंडू 8 डावींची गरज आहे. इथून आता चांगली कामगिरी तुम्हाला करावी लागेल. निर्धाव चेंडू फेकावे लागतील, कारण की आपण पाहतोय की 51 धावा आहेत तुमच्याकडे आणि आतापर्यंत धावफलकावरती हा मोठा फटका मारायचा होता, कन्वर्ट करायचा होता. ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल झालाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक येतोय, सिंगल कंप्लीट केली जाते. आदित्यकडनं प्रयत्न होतोय दुसऱ्या धावेचा, परंतु युवराजने त्याला थांबवले, कारण युवराजला देखील माहिती आहे माझ्या देखील बॅटमधून मोठे फटके येतात, मी देखील या मॅचमध्ये मोठे फटके मारू शकतो आणि त्याने देखील थांबवलं गेलं. धावफलकाचा विचार करायला गेलो तर धावफलक जाऊन पोहोचले 44च्या घरामध्ये. 44 धावा धावफलकात लागल्या जात आहेत. तिसरं षटक आपण पाहतोय प्रगतीपथावरती. हा मोठा फटका येतोय. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतोय आणि ते मात्र सेकंड अटॅम्प मध्ये झेल पकडला गेला. ही झेल आता महत्वाची होती खऱ्या अर्थानं, कारण की युवराजला जीवदान दिलं होतं. त्यानंतर देखील आपण पाहतोय की या देखील चेंडूवरती जीवदान जर मिळालं असतं तर आपल्याला चित्र वेगळं देखील पाहायला मिळालं असतं. परंतु मित्रांनो, क्रिकेट आहे, क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. कोणत्याही क्षणी मित्र म्हणेन काही होऊ शकतं. दुसरी विकेट मात्र आता वावरले सगळ्याची आपल्याला पाहायला मिळते. युवराजच्या स्वरूपामध्ये बाद झाला. युवराज चांगली बॅटिंग युवराजची देखील आपल्याला पाहायला मिळाली. आता नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय, सुशांत. हा चांगला चेंडू बाईकच्या स्वरूपामध्ये ही धाव जोडली जाते. बॅटकट आहे, निश्चितच बॅटीला स्पर्श करून हा चेंडू आपण पाहतोय आला होता. एक धाव या चेंडूवरती देखील जोडली जाईल. या षटकामधील एक चेंडूचा खेळ बाकी आहे. साईराज आता मात्र चांगली कामगिरी करतोय. धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचलाय 45च्या घरामध्ये. 45 धावा धावफलकात लागल्या जातात. आता मात्र 6 धावींची गरज असेल. येणारे 7 चेंडू आणि 6 धावा. हा स्लोअर होता, पिक करता आला नाहीये. शेवटचा चेंडू आपण पाहतोय निर्धाव येत आहे. अंपायरचा इशारा येईल षटक संपल्याचा. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. आता मात्र येणारे 6 चेंडू आणि तुम्हाला 6 धावा वाचवायचे आहेत. दोन्हीकडे आता संघर्ष पाहायला मिळेल. 6 धावा वाचवायचे, 6 धावा मित्र म्हणून पूर्ण करायचे. अशा वेळी आता संघर्ष दोन्ही संघांमध्ये पाहायला मिळेल. 6 धावा वाचवायचे, 6 धावा मित्र म्हणून पूर्ण करायचे. 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 6 धावा मित्र म्हणून पूर्ण
इथे पहिला चेंडू निर्धाव पाहायला मिळते. आता मात्र सामन्यामध्ये आपल्याला ट्विस्ट निर्माण करताना पाहायला मिळेल. गोलंदाज स्नेहल 6 चेंडू 6 धावा खऱ्या अर्थानं वाचवायचे होते. आता मात्र येणारे 5 चेंडू आणि 6 धाब्यांची गरज असेल. शेवटचे 5 चेंडू आणि 6 धाब्यांची गरज आहे. प्रत्येक निर्धाव चेंडू मी तर म्हणेन फलंदाजीच्या साईडने सामना झुकला जाईल आणि प्रत्येक हा मोठा फटका मारायचा होता चेंडू हवेमध्ये आणि इथे मात्र कॉलिंग चांगली झाली होती आणि इथे झेल पकडला अंकितने आणि आदित्य ज्याने ह्या सामन्यामध्ये वर्चस्व आपलं निर्माण केलं होतं, आपल्याला या सामन्यामध्ये खेचून आणलं होतं, तो आदित्य मात्र ऐन मोक्याच्या वेळी बाद झालाय. ऐन मोक्याच्या वेळी खऱ्या अर्थानं वावरले संघासाठी ही डोक्याची घंटा वाजली जाते. तिसरा गडी मात्र बाद होईल आदित्यच्या स्वरूपामध्ये. आता येणारे 4 चेंडू 6 धाब्यांची गरज असेल. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. खऱ्या अर्थानं स्लॉगर साठी या गोलंदाजाला थांबवलं गेलं होतं. 6 धावा वाचवायचे आहेत आणि या उद्देशाने गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र 4 चेंडू 6 धाब्यांची गरज आहे. तर निश्चितच कडाव संघाचा कर्णधार चला अभि देवगरे आपण तयार राहायचे आपल्या टीमला घेऊन आणि आपण टॉस साठी देखील इकडे येऊन उपस्थित राहायचे टॉस बॉक्स मध्ये. येणारे 4 चेंडू 6 धाब्यांची गरज आहे. समोर स्ट्रायकिंग एंडला आपण फलंदाज पाहू शकाल सुशांत. यावेळी हलक्या हाताने चेंडूला कट केलंय. क्षेत्ररक्षक आहे. थोडस फंबल देखील पाहायला मिळालं परंतु एक धाव रोखू शकत नाहीये. सिंगल कंप्लीट केली जाते. आता येणारे 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धाब्यांची गरज. आता मात्र दोन्ही संघांवरती प्रेशर आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. गोलंदाज आता मात्र चांगली गोलंदाजी मैदानामध्ये साकारतोय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. फलंदाजी संघ आता मात्र कमबॅक देखील करताना पाहायला मिळाला कारण की एक निर्धाव आल्यानंतर विकेट देखील आपल्याला पाहायला मिळाली होती आदित्यची. त्यानंतर मात्र आता सिंगल पाहायला मिळते. म्हणजे आता येणारे 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धाब्यांची गरज असेल. येणारे 3 चेंडू 5 धाब्यांची गरज. स्वप्नील स्ट्रायकिंग एंडला तुम्ही त्याला पाहू शकता. नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल झालाय. हा मोठा फटका मारायचा होता आणि इथे मात्र चेंडू निर्धाव तर गेलाय आणि इथे फलंदाज देखील बाद होईल. आणखीन एक फलंदाज बाद होतोय. अगदी ऐन मोक्याच्या वेळी ह्या धोक्याच्या घंटा वाजल्या जात आहेत वावरले संघासाठी. मॅच मी तर म्हणेन आता पूर्णपणे वर्चस्व मी तर म्हणेन फलंदाजी संघ करतोय कारण की जिथे 6 चेंडू 6 धाब्यांची गरज होती आदित्य मात्र एका हाती मॅच फिनिश करू शकला असता परंतु मोठा फटका मारण्याचा मोह त्याला आवडता आला नाही आणि तिथे मात्र तो बाद झाला आणि त्यानंतर मात्र या मॅचचं टर्निंग पॉईंट आपल्याला पाहायला मिळतंय. आता येणारे 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धाब्यांची गरज. नवीन बॅट धन्यवाद डीजे आता मैदानामध्ये दाखल होईल आदित्य आणि त्याच्या साथीला आपण पाहतोय समोर फलंदाज सुशांत ज्याने 1 चेंडू आणि 1 धाव आतापर्यंत धावफलकात लावले. तो सुशांत अजून स्ट्रायकिंग एंडला आहे. येणारे 2 चेंडू 5 धाब्यांची गरज. काय होणार, कोण जिंकणार, कोण हारणार, येणारे 2 चेंडू आपल्याला निश्चितच सांगून जाणार. हा मोठा फटका आणि इथे येतोय विजयी षटकार. सुशांतच्या बॅटमधून हा विजयी षटकार आला. इथे मात्र वावरले संघ विजयी होतोय. विजयी संघाचं गोड गोड कौतुक तसेच पराभूत संघाचे देखील गोड गोड आभार असतील कारण की मित्रांनो तुम्ही या सामन्यांमध्ये आलात, तुमचा चांगला खेळ आम्हाला दाखवलात, त्या देखील तुम्हाला देखील पुढच्या मॅच साठी खूप खूप शुभेच्छा असतील. तर नेक्स्ट मॅच आपल्या समोर येईल ती कडाव आणि वावरले या 2 संघांदरम्यान. चला कडाव संघाचा कर्णधार अभि देवगरे आपण यायचंय नाणेफेक करण्यासाठी. तर कडाव संघाचा कर्णधार देखील उपस्थित आहे. वावरले संघाचा कर्णधार आपण यायचे टॉस करून घ्यायचंय. तर नेक्स्ट मॅच साठी